एकता भारत, अखंड भारत को एकता रखने होना. सरकार भाजपचंच देईल. निश्चित सरकार आश्वासन देतं. फक्त ते आहे, चालू आहे म्हणून सुरू आहे. उमेदवारांचा चेहरा बघून हे काम होतं. केला शेतकऱ्यांवरती लाठीचार्ज केला. शेतकरी येतही समाधानी नाहीये. कौल जनतेचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विदर्भ दौऱ्यावर आहोत आणि आज आपण चिखली या विधानसभा मतदारसंघात आलेलो आहोत. माझ्याबरोबर चिखलीचे काही नागरिक आहेत. ग्रामीण भागात आपण आहोत. चिखलीच्या सध्याच्या विद्यमान आमदार या भाजपच्या श्वेताताई महाले या आहेत. एकंदर इथली राजकीय परिस्थिती काय आहे आणि येणाऱ्या काळात काय घडू शकतं याबद्दल सविस्तर आढावा इथल्या जनतेकडून घेऊयात. काय सांगाल इथली एकंदर राजकीय परिस्थिती काय आहे? राजकीय परिस्थिती सांगायची झाली सर तर आतापर्यंत श्वेताताई महालेच्या आमदारीत सध्या भारतीय जनता पार्टीच्या त्यांचे कामं भरपूर सध्या चालू आहेत चिखली मतदारसंघामध्ये. पण राहुल भाऊ बोंद्रे जे आहेत तर त्यांची पण सध्या पकड जास्त जी असते मतदारसंघामध्ये ती पण भरपूर चांगली आहे. कारण काँग्रेसचे त्यांचे कार्यकर्ते पहिल्यापासून सोबत राहणारे ती पण पकड चांगली आहे. पण समोर ज्या वेळेस निवडणुका होतील त्यावेळेस जर वंचितचा उमेदवार असला तर तो काय करेल, कोणता उमेदवार असेल त्याच्यावरती डिपेंड राहणार आहे की कसं समोरचे गणित कसे करतील आणि काय करतील. त्यांचे जे कामं त्यांनी केलेली आहेत त्याच्यावरती इथली जनता समाधानी आहे. त्यांनी त्यांनी गावात सिमेंट रस्ते भरपूर करून राहिले. सिमेंट रस्ते, पण शेतमालाला भाव आहे का? शेतात पाणी आहे का? सगळं नाही, शेतमालाला भाव नाही. त्याच्यामुळे ते नाराज आहे शेतकरी त्याच्यावर. म्हणजे वैयक्तिक जसं शेतकऱ्याचा जर आमदाराचा जर पकडलं तर कामं भरपूर आहे. आणि तसं एकंदर सरकार जर म्हणलं तर शेतमालामुळे लोक नाराज आहेत. आता 2-2.5 महिन्यावरच विधानसभा येतात. चित्र स्पष्ट होईल. पण कौल जनतेचा हा कार्यक्रम यासाठी की जनतेच्या भावना की काय अपेक्षा आहेत लोकप्रतिनिधीकडून येणार आहे. सरकारनं कर्जमुक्ती केली गेली पाहिजे आणि पीक विम्यामध्ये जे वंचित राहिले त्यांचाही विचार केला गेला पाहिजे. निश्चित रोड आणि हे करून हे भागणार नाही. शेतकऱ्याचा विचार जो सरकार करेल किंवा जी पार्टी करेल त्यांच्यासोबत आम्ही सुरू आहोत. आता जे सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनेवर तुम्ही समाधानी आहे? नाही, शेतकरी येतही समाधानी नाहीये. कारण शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की कर्जमुक्ती, त्यानंतर शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे. शेतकरी म्हणून तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न असा आहे की ग्रामीण भागातल्या पोरांची लग्न होईल. शेतकरी म्हणलं की पोरी द्यायला लोक तयार नाही म्हणाले थेट. या सगळ्या परिस्थितीकडे कसं काय आता परिस्थिती, नोकऱ्या मागायला गेले तर नोकऱ्या मिळत नाही, मालाला भाव मिळत नाही इकडे. एक तर त्याच्यानंतर काय शेतकरी त्रस्तच आहे सर. त्याच्यामुळं काय पोराचे लग्न होय ना, नोकऱ्या मिळे ना, ते मालाला भाव मिळे ना, शेतकरी काय हत्या करायच्या मार्गावर लागेल सध्या. कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होईल असं वाटते? निवडणूक आता चेहरा पाहूनच होईल, पक्ष पाहून नाही. पक्ष पाहून नाही होणार. जो शेतकऱ्याच्या शेतकऱ्यासाठी लढेल त्याची परिस्थिती इथं पारड जड राहणार आहे. आणि एक विषय यांनी की लाडकी बहीण योजना आणली. लाडकी बहीण बहिणीतून महिन्याला 1,500 रुपये देऊ राहिले. पण जर त्या घरातला लाडका भाऊ जर यांनी नोकरी लावून घेतला असता तर ही परिस्थिती नसती आली यांच्यावर की 1,500 रुपये देण्याची. हा पण एक त्यांनी विचार करायला पाहिजे होता की जर मुलांना नोकऱ्या नाहीत, हे सांगतात की आता नोकऱ्या आम्ही एवढे रोजगार दिलेत, एवढ्या नोकऱ्या दिल्यात, पण तिचा भ्रष्टाचार किती झाला हे पण बघा तुम्ही की भ्रष्टाचार किती उराला, काय उराला, पण तुम्ही त्याकडे तुमचं दुर्लक्ष आहे. शेतकऱ्याच्या आता यांनी विमा जाहीर केला तर त्यामध्ये काय केलं त्यांनी, विमा जाहीर केला तर विम्यामध्ये येलो मोजॅक म्हणून आम्हाला डायसिस म्हणून टाकायला सांगितलेलं होतं. पूर्ण शेतकऱ्यांनी डायसिस टाकले. आता माझ्या गावाची परिस्थिती आहे 332 शेतकरी आहेत. 332 शेतकऱ्यापैकी 3च शेतकऱ्यांचा विमा मंजूर झालेला आहे. तर त्या 3 शेतकऱ्यांचा विमा मंजूर कसा झाला की त्यांनी सांगितलं रेनफॉल झालेलं आहे, म्हणजे अतिवृष्टीमुळे झालेलं आहे. पण बाकीच्यांनी काय केलं, एक अफवा उडवली होती त्यावेळेस की तुम्ही जो रोग आला होता येलो मोजॅक म्हणून, त्या येलो मोजॅक वरती तुम्ही त्यावरती कंप्लेंट करा की येलो मोजॅकमुळे आमचं नुकसान झालेलं आहे. मग पूर्ण शेतकऱ्यांनी काय केलं, 90-95% शेतकऱ्यांनी येलो मोजॅक टाकलं. पण त्याच्यामुळे आता त्यांनी काय केलं का, विमा कंपनीने की येलो मोजॅक ज्यांनी केलेलं आहे त्यांची विमे नाकारले. तर मग हे मुद्दे तुम्ही काय लक्षात घेत नाही. कृषी मंत्री आता म्हणतात की आम्ही पूर्ण विमा दिला. कृषी मंत्र्यांनी विमा नाही दिला. ज्यावेळेस शेतकरी झटले, मागण्या झाल्या, त्याच्यानंतर कृषी मंत्र्यांनी विमा मंजूर केला. तोपर्यंत कोणीच मंजूर केलेला नव्हता. त्यावेळी शेतकरी नेते झटले. कोण? रविकांत भाऊ झटले. त्यांनी बरेचसे आंदोलन केले. आम्ही पण बुलढाण्याला गेलो होतो. बुलढाण्याला त्यांच्या मोर्चात आम्ही सहभागी झालो. पण तिथं पण या संबंधित सरकारने त्यांच्यावरती लाठीचार्ज केला, शेतकऱ्यांवरती लाठीचार्ज केला. मग याच्याकडे तुम्ही बघा, शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत ते मेन तुम्ही पुढे समोर आणा. आणि आता नेमकंच विमा मंजूर झाला, हे झालं, त्याचं श्रेय घेण्यासाठी प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी आहेत ते समोर येतात की आम्ही आणला. मग तुम्ही हे का नाही सांगत की अगोदर तुम्ही 5 वर्ष का नाही झटले ना आता तुम्ही या 4 महिन्यात कसे यायला लागले? म्हणजे निवडणुका तोंडासमोर ठेवून तुम्ही आता आश्वासनं देत आहे. परिस्थितीवर आपण चर्चा करतोय. लोकप्रतिनिधींकडून तुमच्या काय अपेक्षा आहे? 2-2.5 महिन्यांवर विधानसभा आहेत, काय वाटतंय?
आता सरकारनं हे PM किसान, लाडली बहीण हे जे सुरू केलंय याच्यापेक्षा शेतीमालाला भाव जर दिला, आता सोयाबीन 6,000 विकणारी, 5,000 विकणारी 4,000 विकून राहिली. आता याच्यानंतर महिन्याभरानंतर सोयाबीनचा सीझन येईल, सोयाबीन 3,000वर येईल. मग हे 1,000 आणि 1,500 आणि 2,000 याच्यात काय होणार आहे शेतकऱ्यांचं? त्याच्यापेक्षा शेतीमालाला भाव चांगला द्यायचा, अशी पॉलिसी राबवायला पाहिजे शासनाने. टेक्निकल गोष्टींमध्ये शेतकरी अडकतोय. हो. अहो आता मी पोस्ट ग्रॅज्युएट माणूस, हां, पण वयानुसार याच्यानुसार मलाही काही बंधन आहेत ना, माझ्याकडून होत नाही त्या गोष्टी मोबाईलमध्ये. बरोबर आहे. तर मग शेतकरी तर जवळपास 80% लोक अशिक्षित आहेत ना. मग या लोकांना दुसऱ्या कोण करून घ्यावं लागतंय. मग ह्या टेक्निकल अडचणी आहेतच ना. तर मग हे सर्व शाम करून द्यायला पाहिजे ना. आता शेतीचा मुद्दा झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, पण या सगळ्यांवरती एक तर मार्ग निघेल, सरकार काढेल तो भाग वेगळा, पण रोजगाराचा मुद्दा असेल तुमच्याकडे, MIDC, हे सगळे प्रश्न सुटलेले आहेत का इथले? नाही सुटलेले ना. विधानसभा निवडणूक आहे 2-2.5 महिन्यावर. मग सरकारकडून अपेक्षा काय, स्थानिक लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा? अपेक्षा काय, हे मालटाला भाव चांगले दिले पाहिजे ना. दुसरं काय शेतकऱ्याला कोणती अपेक्षा आहे? अजून काहीच नाही. शासनाच्या विविध हजारो लाखो कोटी योजना आहेत, लाभ मिळतो का? मिळतो ना, बऱ्याच लोकांना मिळतो, पण त्यात मग काही असे असतात की ज्यांना गरजू आहेत त्यांना मिळत नाही, बाकीचेच घेतात. बरं. असे पण आहेत, वंचित राहतात. वंचित राहतात. आता हे काही बोगस योजना जर थोड्याफार बंद केल्या, सोयाबीनला भाव आला तर शेतकरी खुश होईल. नाही तर बाकी सगळे योजना पैसे येणं आणि लोक असे सध्या काय लोक लक्ष देऊ नाहीत. कोणती योजना आहे काय आहे, सतर्कच आहे. बाया आणि माणूस नवीन यंग आता आमच्यासारखी म्हातारे आहे तर तिकडे लक्ष नाही, पण पोरायचं लक्ष आहे. शेतकऱ्यांना पोरी देणं, शेतकरी पोराचे लग्न होईन. बरोबर आहे. PhD झालेले लोक घरी आहेत ना, काही पोस्ट ग्रॅज्युएट झालेले घरी आहेत. मग यांच्याकरता काही सुविधा जर दिल्या तर अधिक चांगलं होईल. नाही तर बाकी काम तर जोरात रस्त्याचे आहेत. म्हणतात एकदम ओके, काही अडचण नाही. दोन प्रश्न मेजर आहेत. भरपूर देऊन राहिले गव्हर्नमेंट, असं काहीच नाही नाराजी. फक्त आता हे शेतकऱ्याचे प्रश्न एवढे मार्गी लागले, बाकीचं काही हे नाही. मग काय तर बाकी ते सुखी ते सारी दुनिया सुखी. बरोबर आहे. काय अपेक्षा आहेत लोकप्रतिनिधींकडून? काय अपेक्षा? सरकारच्याकडून अपेक्षा की बेरोजगाराला रोजगार मिळाला पाहिजे. प्रकल्प निघलाय आता 1,000 जमीन MIDC ताब्यात आलेले आहे. तर सरकारनं असं करायला पाहिजे की तिथे एखादं फॅक्टरी वगैरे मोठं फॅक्टरी करून बेरोजगार पोरांना नोकरी द्यावं, असं संधी द्यावं असं वाटा लागलं मला. MIDC आता खूपच वाटा लागलं. ज्यांना आता एज्युकेशन लोकांना बी एज्युकेशन लोकांना बी नोकऱ्या नाही भेटायला लागल्या. त्यापेक्षा आता MIDC तर निघा लागले प्रकल्पातून. अजून ते फॅक्टरी वगैरे मोठे फॅक्टरी टाकले समजा तर बेरोजगारांना नौकरी भेटू शकते. 2-2.5 महीने में इलेक्शन होने वाले विधानसभा के, सरकार से क्या अपेक्षा है? चिखली के लोकप्रतिनिधी से क्या अपेक्षा है? अपेक्षा काहीच नाही, फक्त महागाई जास्त झालेली आहे त्यामुळे जनता बी परेशान आहे. आम्हाला वाटतं भाऊ सरकार बदललं पाहिजे. काय सांगणार, काय अपेक्षा आहे सर्वसामान्य माणसाच्या? काय अपेक्षा आहे? ये तो कैसा है, महंगाई तो बहुत ज़्यादा हो चुकी, और जो मुद्दे पे सरकार ने बात करना ना, वो मुद्दे पे सरकार बात नहीं करती. सरकार है बोले तो वही जात धर्म को आपस में लड़ाने का. सरकार तो चेंज होना चाहिए. सरकार के कैसा जातिवाद होगा, रोजगार महंगाई होगी, रोजगार नहीं है. चाचा किसको वोट दोगे? 2-2.5 महीने में इलेक्शन है, अभी नेता आएंगे बोलेंगे हमको वोट दे दो. क्या कहना है आपका? सरकार से क्या अपेक्षा है? जैसा हमारे को मिलने मनाने का कोई इतना ही नहीं, हम उसको पढ़े लिखे नहीं तो इतनी माहिती का कोई अटैक नहीं अपनों को. आया तो बोले हो है तो बोले चल डालने को. विधानसभा निवडणुका 2-2.5 महिन्यांवर आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी असेल, सरकार असेल, यांच्याकडून अपेक्षा काय? हेच आम्हाला गरीब लोकांना काही सवलती भेटल्या पाहिजे. काही समजा लेकराला शिक्षण फ्री मध्ये भेटलं पाहिजे. शिक्षणाचा जास्त खर्च वाढल्यामुळं काही फायदा झाला पाहिजे आम्हाला. सरकारकडून काय अपेक्षा आहे? आता जे कापसाचे सोयाबीनचे जे पैसे देणार होते 5,000 रुपये, हे तर आतापर्यंत काही पडलेच नाही. नुसतं सरकार आश्वासनं देतं पण पैसे काही पडत नाही. आणि हे जे 1 रुपयाचा विमा शेतकऱ्यासाठी गव्हर्नमेंटने जो हे केला, तिथे 1 रुपया लागत नाही. ह्या ऑनलाईनवाल्यानं एवढा माज आणला की 250, 300, 300, 200, 200, 150 रुपये घेते. 7-12 तुम्ही काढा,
मग एका रोपाचा विमा कसा? आणि आता विधानसभा आले म्हणून सगळ्यांनी यायचं ना, आम्हाला मतदान करा, आम्ही हे कामं करू ते कामं करू. कोणीच काम नाही करत. फक्त एक जो 2.5 वर्षाच्या अगोदर जो मुख्यमंत्री म्हणून गेला उद्धव साहेब, त्यानं बघा शेतकऱ्याचा कानवाळा घेतला. त्याने जे शब्द दिले होते की बा आम्ही आल्यानंतर कर्ज माफ करू, थकीत कर्ज, ते शेतकऱ्याचं माफ केलं. सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय माहितीये का, गावाकडच्या शेतकरी पोरांचे लग्नच होईल, पोरी द्यायचं नको म्हणायचं शेतकरी म्हणलं की. मग नाही तुम्ही नाही, कसं बघताय? पोरी जरी देईना, परंतु पोरी काय अशा फायदा थोडे काय होणार येळावर. आता गव्हर्नमेंटने छेड आणला ना, का नको तू मग इकडे सर्व्हिसच नाही पोरायला. अर्धे 75% बेकारच आहेत. त्याच्यामुळे सर्व्हिस लागायचा सवालच येत नाही. एक योजना येऊ राहिली वाढून, ती योजना अशी येते की त्याचा काहीच फायदा नाही. ती मोदीचे 2000 मिळतात का तुम्हाला? हो, नमोचे काय भानगड? नमोचे आले नाही याचे पैसे. काय काय? नमोचे पैसे अजून 2-3 महिन्यापासून बिलकुल आम्हाला मिळालेच नाही. बर. मग ते मिळायला पाहिजेत. म्हणजे आम्हाला आता लाडक्या बहिणीला पैसे ताबडतोब देऊन राहिले. काल काल जमा झाले. हो. लाडकी आजोबा योजना काढायची का? आजोबा नका काढू, हे आम्ही त्याच्यात नमोचे सर्व पैसे त्यांनी 2-4 योजना जमा करून ते बहिणीच्या नावावर दिले टाकून झाले. आमचं स्पष्ट मत आहे त्याच्यावर की बा यांनी हे पैसे न वाटता तिकडच लाडक्या बहिणीला सर्व योजनेचे पैसे गायब करून टाकले, हे दिले ढुंब. जुन्या योजनेचं पुन्हा गव्हर्नमेंट ध्यान करत नाही. नव्या योजना फक्त आणायच्या, जुन्या गायब करायच्या. आता तुमच्या काय अपेक्षा काय आहेत? अपेक्षा आमच्या ह्या की सोयाबीनला भाव पाहिजे, कापसाला भाव पाहिजे, म्हाताऱ्या माणसाशी काहीतरी हे केलं पाहिजे, आश्रम काढले पाहिजे, चांगले काहीतरी हे केलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. क्षेत्र योजना काढली का तुमच्यासाठी? आता ती न्यू काढली, आम्ही तर आहे का मरतो. आता ते काढली, आता पुन्हा 5 का 10 का 20 वर्षांनी ती काय म्हणजे. अपेक्षा काय आहेत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर? सामान्य लोकांच्या काय अपेक्षा आहेत, काय मिळालं पाहिजे? आता ते काय ज्याचा त्याचा प्रश्न असतो. आता आपला आपण वैयक्तिक सांगू Basic needs आहेत शकतो. ना, काय मूलभूत गरजा आहेत लोकांच्या, काय आहेत त्या गरजा? 4 वर्ष झाले व्यायाम शाळेचं बांधकाम झालेलं आहे. 4 वर्ष झाले बांधकाम होऊन. त्याच्यानंतर आम्ही कितीक वेळेस सरपंचांना भेटलो, ग्रामसेवकला भेटलो, ते आम्हाला उत्तर देतात, अशी उडाउडीची उत्तर देतात की हो करू, आमच्या हातात नाही ते. याच्या हातात नाही तर हातात आहे कोणाच्या ते विचारलं, कोणाकडे जायचं ते सांगा. ते आम्हाला जाऊ देत नाही, ते सुद्धा काही करत नाही. बरोबर आहे. आमचा दुसरा काहीच मुद्दा नाही. आणि आमच्या गावात सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे इनलिगली दारू विकल्या जाते. किती ठिकाणी? 4 ठिकाणी. आम्ही मागे एकदा ऑब्जेक्शन घेतलं होतं, 2दा ऑब्जेक्शन घेतलं होतं. त्याच्यावर सरपंचाने, ग्रामसेवकने, बरोबर आहे, त्याने कारवाई करायला पाहिजे होती. त्यानं काहीच केलेलं नाही. आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, काहीच फायदा झाला नाही आमचा, सगळं काही करून. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नेते येतील, मतं मागतील, सगळ्या गोष्टी होतील, पण सर्वसामान्य माणूस सरकारपासून खुश आहे का? सर्वसामान्यांच्या मागण्या मान्य होत आहेत का? आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या अपेक्षा काय आहेत नेमका? स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा सरकार असेल, आणि एकतर हे सगळं राजकारण म्हणजे गढूळ होऊन गेले, हा इकडून तिकडे चाललंय, तू इकडून तिकडे, सर्वसामान्य लोक पटायले काही? पिकाचं भावाचा तर ते काही ठरवत नाही कोणी. आता जे डिफरन्स होता तोही देऊन राहिलं शासन. आपल्या घरात जर किराणा असला, हे जे सगळे बोलून राहिले, तर किराणा परफेक्ट आणत नाही माणूस, तर शासन हे सगळं करल तर एकखट्टे तर काही होणार नाही. तर सगळ्याला वेगवेगळ्या थोडा टाइम लागेल. प्रत्येक गोष्टी तुमच्या बोलल्याप्रमाणे होणार नाही. त्यामुळे शासनाचं आम्हाला चांगलं वाटून राहिलं, सगळी कामं चालू आहेत. जे काय आहे ते, पण त्यामध्ये काही त्रुटी काय, कर्मचारी लोकांना जास्त त्रास देऊ राहिले, त्याची व्यवस्थित माहिती देत नाहीये. सर्वात महत्वाचा मुद्दा. कारण कमीत कमी आता मी सुशिक्षित, मी ग्रॅज्युएट झालेलो आहे, माझं शिक्षण झालेलं आहे, पण गावामध्ये असे बरेचसे शेतकरी ज्यांनी शिकलेले नाही, अशिक्षित आहेत, सध्या त्यांचे थमाकता देत आहेत. तिथपर्यंत हे कर्मचारी माहितीच देत नाहीये शासकीय योजनांची. त्यामुळे त्याचा पाठपुरावा काही होत नाही, आणि त्यामुळे तर शासनावर किंवा या कर्मचाऱ्यांवर यांच्यावर हा टोपरा येतो. सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे. काय अपेक्षा आहे सरकारकडून? योजनेचा लाभ मिळतो? सरकार काय आहे, नुसतं घोषणाबाजी सरकार आहे, नुसतं सांगतंय करतंय, काही देणे नाही घेणे नाही, त्याच्यात काही हे करत नाही. त्याच्यामुळे काय त्याचे काम करणारे लोक, जनते कटाळी लोक ते आहेत. आता विधानसभा निवडणूक आहेत की 2-2.5 महिना. हा, त्याच्यामुळे त्याचं काम नाही करत ना लोक. आता फक्त ते जसं चॉकलेट देऊ राहिले जनतेला, तशी जनता त्याला चॉकलेट देणार आहे. सरकारकडून आता जर आपण केंद्र सरकारच्या बाबत जर विचार केला, तर केंद्राची अशी कोणती योजना की आजपर्यंत सक्सेस झाली? उज्ज्वला आणली, उज्ज्वला लॅब्स झाली, आणि वैचारिक देवाणघेवाण राहिली नाही,
संवाद कमी झालाय, वाद जास्त झाला. तर यामुळं आणि जे आता लाडकी बहीण योजना की ही जी निवडणुकीच्याच तोंडावर आणल्यामुळं सामान्य माणसाचं असं झालंय की बुवा हे आपल्याला थोड्या थोड्या गोष्टीवर गृहीत धरून कामं करतात की आपण यांना काहीतरी असं एक चॉकलेट फेकल्यानंतर हे त्याच्यावर आता तसं काही होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की हे जे पक्षफुटीचे 2 कार्यक्रम झालेत हे सामान्य जनतेच्या खूप जिव्हारी लागलेले. विधानसभेला राज्याचं चित्र काय असेल? विधानसभेला राज्याचं चित्र पवार साहेब आणि उद्धव साहेब आणि ते काँग्रेस यांचंच महाविकास आघाडीचंच सरकार होईल. म्हणजे फोडाफोडीचं राजकारण सर्वसामान्यांना आवडलेलं आवडलेलं नाही.